नमस्कार प्रेक्षकांनो, या प्रेमाची गोष्ट मालिकेमध्ये आता हा सागर मुक्ताची केंद्र भागामध्ये या अभिषेकचा पर्दाफाश करण्यासाठी साथ देताना तुम्हाला दिसणार आहे. पण त्याआधी तुम्ही जर अजून माझा हा मराठी मालिका लवर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. अशाच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत राहतील. तर प्रेक्षकांनो, मालिकेत आता तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल की हा सागर मुक्तावर चिडलेला असतो. ही मुक्ता एकदम शांत असते. तुमचं काय झालं आहे, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का, तुमचा प्रॉब्लेम तो माझा प्रॉब्लेम, काय झालं ते सांगा. पण ही मुक्ता शांत बसते. म्हणजे तुम्हाला काय सांगायचंच नाही, म्हणजे तुमचा तोच प्रॉब्लेम आहे. कोमल एके कोमल आणि अभिषेक एके अभिषेक, तुमचं आज तेच पुराण चालू आहे. आणि भडकून तो खुर्चीवर बसतो. तेव्हा ती बोलते, अहो नुसतं पोती पुराण वगैरे सगळ्या गोष्टी नाही आहे, चांगल्यासाठी करते मी. एखाद्या गोष्टीच्या खोलावर जाते, ते आग्रही असतं आणि चांगल्यासाठी करते. आणि एक खूप मोठं भयानक गोष्ट घडली आणि ती व्यक्ती आपल्या घरातीलच आहे आणि ती सगळी अभिषेकची मदत करते. तेव्हा तो बोलतो, घरातील व्यक्ती कोण नाही, आपले सगळं चांगले. तेव्हा घरात राहणारी व्यक्ती मी म्हटलं असं ही बोलते आणि सावनीचं नाव घेते. म्हणजे सावनी अभिषेकला मदत करते असं या ठिकाणी मुक्ता बोलते. तेव्हा हा या सागरला खूप धक्का बसतो. तुम्हाला म्हटलं होतं ती नालायकी तू सुधारणार नाही. आणि ती ही पण बोलते की माझी पहिली आणि सगळ्यात मोठी चूक ही सावनीच आहे, ती काय बदलली नाही. आणि ती पुढे सगळ्या गोष्टी ज्या जुन्या झाल्या त्या समजून सांगताना दिसते. जेव्हा हा मिहीर पुरावा घेऊन आला होता तेव्हा ही सावनी फरशी पुसत होती. बादलीत पुरावा पडला आणि नष्ट आला. या सावनीने आत्तापर्यंत कधी फरशी पुसली आहे का. त्यानंतर आपल्या घरात बघा धूर झाला, त्या ठिकाणी ही धूर झाला आणि इथे सगळं मला आपल्याला लवकर बाहेर यायला लागलं. या सावनीने आयुष्यात कधी दृष्ट काढली आहे का. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये ही सावनी अभिषेकाला मदत करते आणि अभिषेक खूप नालायक माणूस आहे. तेव्हा हा सागर बोलतो, म्हणजे ठरलं, चल आपण या सावनीला सगळं पर्दाफाश करू तिचा. तेव्हा ही मुक्ता सागरला थांबवते, ऐका तुम्ही माझं पहिलं, रागाच्या भरात काही करू नका, आपण असं काहीच करू शकत नाही कारण आपल्याकडे कोणत्याही प्रकारचे पुरावे नाही आहे. तेव्हा हा सागर बोलतो, आपल्याला पुराव्याची काय गरज आहे, तुम्हाला माहिती आहे ना सगळं, चला आपण डायरेक्ट बोलूया, सावनीला घराच्या बाहेर काढू. नाही, असं आपण करू शकत नाही असं ती सांगते. आणि रागाच्या भरात काही करू नका, तर थंड व्हा, शांत व्हा. तुम्हाला विश्वास पटला आहे ना, तुम्हाला माहिती आहे ना, चला आपण सगळं सांगू, त्या सावनीला आपण घराबाहेर काढू. तेव्हा नाही, एवढं पुरेसं नाही आहे, उगाच तुम्ही रागाच्या भरात काय करू नका. नाही, उगाच खूप मोठा प्रॉब्लेम होईल, तुम्ही सांगायला जाल पण या ठिकाणी कोणी विश्वास ठेवेल का तुमच्यावर. नाही, या अभिषेकने प्रेमाची पट्टी सगळ्यावर पडवली आहे आणि ही सावनीचा पॅटर्नच असा आहे, प्रत्येक वेळेस असं काही करायचं. जो दुःख करतो तो दोषी येतो, परंतु जो करवणारा असतो तो नामानिराळा राहतो आणि सहानुभूती घेऊन बाजूला होतो. या सावनीचा असाच पॅटर्न आहे. त्याच्यामुळे हे गोष्टी आता आपण असं करायला नको. आपण त्या लकीचं असो, हर्षवर्धन असो, त्या गोष्टी तुम्ही पाहिले नाही, बाजूला राहिले आणि तो अडकला भलताच. त्याच्यामुळे आपण खूप चांगल्या प्लॅननुसार या सगळ्या गोष्टी करायला हव्यात, तरच या गोष्टी होऊ शकतात. नाहीतर कोणीच आपलं ऐकणार नाही. तुम्हाला माहिती आहे ना, त्या अभिषेकच्या प्रेमात ही कोमल वेडी झाली. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जर तिला कळल्या तर तिला खूप मोठा धक्का बसेल आणि ती स्वतःच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईल. त्याच्यामुळे आपण आत्ता सांगायला गेलं की बाकीचे साथ देणार नाही आणि या कोमलला समजायला कोणी एकटं योग्य नाही आहे. आपले सगळं तिच्या बाजूने असायला हवं. त्यामुळे या सगळ्या गोष्टींसाठी ना आपल्याला पुरावे पाहिजेत. त्याच्यामुळे सध्या शांत व्हा, काही बोलू नका. तेव्हा मग मी काय करू, असं हा सागर मुक्ताला बोलतो, तुम्ही आता सध्या असं करा की तुम्हाला काहीच माहीत नाही असं दाखवा, जेणेकरून ही सावनीला गाफील राहील आणि त्या अभिषेकही त्या दरम्यान गाफील असेल. आणि त्यानंतर आपण ज्या काही गोष्टी करायच्या आहेत करू. आणि दुसरीकडे इथे तुम्हाला पाहायला मिळेल की सगळेजण मस्त हॉलमध्ये बसले असतात. तेव्हा ही इंद्रा बोलते की लहानपणी तुला माहिती आहे का, ह्या कोमलने हळदीचा डबाच डोक्यावर टाकून घेतला होता या ठिकाणी. हो, तेव्हा महादेव मामा होते. ते बोलले की या पोरीला लग्नाची लई गाजा आली म्हणून स्वतःच हळद लावून घेतली आणि बरेच इथे गप्पा गोष्टी या ठिकाणी होताना दिसते. तेव्हा ही मुक्ता बोलते की तुम्ही अजून झोपले नाही, किती उशीर झाला आहे. तेव्हा हो, हळदीची तयारी करत होते, तुला सकाळी लवकर उठावं लागेल ना, म्हणून म्हटलं तयारी करून घ्यावी आणि मग उद्या सकाळी तिकडे अभिषेकला हळदीला कोण जाणार आहे,
ते विचार करतात तेव्हा सगळ्या गोष्टी आपल्यालाच करायला हव्यात, कारण त्याच्या आईवडिलांनी लग्नाला नकार दिला आहे आणि कोमलच्या प्रेमाखातर तो इथे लग्नाला तयार झाला एकटा, त्याच्यामुळे आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. आणि मुक्ता तू जाशील ना हळदीला, तेव्हा मुक्ता काही बोलत नाही. का तुझ्या अजून डोक्यात संशयाचं भूत आहे काय? तेव्हा नाही, माझा अभिषेकवर या ठिकाणी पूर्ण विश्वास बसलेला आहे. तो खूप चांगला मुलगा आहे आणि आता मी काही विचार करणार नाही. आणि पुरावे पण कुठे भेटले मला, शोधले तरी सागरनेही चौकशी केली, सगळं काही चांगलं निघालं. त्याच्यामुळे माझा आता पूर्ण विश्वास बसलेला आहे. आणि मग एक काम कर, तू स्वातीला पण घेऊन जा असं या ठिकाणी इंद्रा बोलताना दिसते. हो जाईल ना नक्की. आणि ते सावनी बोलते की वा, आता मला ज्या काही गोष्टी हव्यात ना त्याच गोष्टी आता घडताना दिसत आहेत. ही मुक्ता गाफील राहिली आणि जे मला हवं आहे तेच होतं आहे आणि तिला आता हळदीला जावं लागेल. तोंडावर पडते आणि मला खूप आनंद आहे. आणि त्यानंतर थोड्या वेळाने परत ती विचार करते की वा, आता सगळं मला मनाला पाहिजे तसं होते. आता ज्या दिवशी लग्न असेल आणि ठरलेलं लग्न जेव्हा मोडेल आणि तेव्हा कोमलची जी अवस्था होईल, एक प्रकारचा मातंग सगळीकडे होईल. आणि याच ठिकाणी मग डोळ्यातला प्रत्येक थेंब मला बघायचा आहे, कसं होते सगळ्या गोष्टी बघायच्या, त्या गोष्टीचा मला आनंद घ्यायचा आहे. आणि यानंतर ही मुक्ता सावनीकडे बघते आणि तिला आता माझ्यावर विश्वास पटला आहे असं खात्री वाटते. आणि मग रूममध्ये सागरशी बोलताना दिसतं की आपलं सगळं ठरले आव्हाना शायद न्यू इयर, आपल्याला विश्वास पण बसला आहे, आपण ठरल्याप्रमाणे करायचं आहे. सावनी आता काहीतरी चूक करेल, ती चूक पकडायची आणि जर चूक नाही केली तर आपल्याला काहीतरी सिद्ध करून आपल्या प्लॅननुसार सगळ्या गोष्टी ठरवायच्या आहेत. सागर इथं खूपच शांत असतो. तेव्हा काय झालं, तुमचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे ना? हो, तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे, परंतु कोमलला जर या सगळ्या गोष्टी कळल्या तर खूप मोठा धक्का होईल. आणि जरी चूक झाली आपल्या हातून तर कोमल आपल्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करू शकते, याचीच भीती वाटते. काही काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल असं ती बोलते. दुसरीकडे ही सावनी या अभिषेकला फोन करून सगळं सांगते की ती चिप जी होती तुमचं बोलणं ऐकल्याची ती पूर्णपणे मी डॅमेज केली आहे. तेव्हा हा अभिषेक खूप खुश होतो, म्हणजे आता मुक्ताकडं कोणतेच आणि कसलेच पुरावे नाही ना? हो, खरंच खूप थँक्यू तुम्हाला, तुम्ही प्रत्येक वेळेस मला वाचवलं आहे. मी मातीखाली पण तुम्ही सगळ्या गोष्टी चांगल्या केल्यात आणि बरंच त्याचं कौतुक करताना दिसते. तेव्हा आता तू स्वातीला फोन कर आणि तू एकटीच ये, नाही तर मीच इथे येतो हळद लावायला असं सांग. का? तेव्हा हा अभिषेक बोलतो का त्या मुक्ताला येऊ दे ना इकडं स्वातीसोबत माझ्या फ्लॅटवर. तेव्हा बोलतो हो, तीच तर नको आहे. त्या फ्लॅटवर जर मुक्ता आली आणि तिथे चुकून जर बायकोची कोणती गोष्ट सापडली तर ती तुला 100 प्रश्न विचारेल, आपल्याला खूप रिस्क असेल. त्याच्यामुळं त्यांना काही तिथं बोलू नको, तूच इथं हळदीला ये आणि आता आपण मजा करायची. त्या कोमलचं एकदा तुझं लग्न झालं ना तर या मुक्ताला आपण ब्लॅकमेल करायचं आहे. ती राजाचं गोष्ट माहिती आहे, त्याचा जीव पोपटात असतो, तसं या मुक्ताचं आहे. मुक्ताचा जीव या फॅमिलीत आहे, कोमलमध्ये आहे. त्याच्यामुळे लग्नानंतर या कोमलला त्रास झाला की या मुक्ताला त्रास होईल. आता तू सेलिब्रेशन कर, एन्जॉय कर, पण व्यवस्थित राहा. ठीक आहे, थँक्यू सो मच असं अभिषेक बोलतो. आणि इथे ही सावनी वाईन वगैरे घेते आणि विजयाचं तेज तुझ्या चेहऱ्यावर किती आले आणि खूप या ठिकाणी खुशसुद्धा होताना दिसते. परंतु दुसरीकडे इथे मुक्तात इथे हळदीचा दिवस असतो. साखर देवाकडे प्रार्थना करते की प्लीज स्वामी आमच्या प्रयत्नांना यश मिळू दे, सगळं काय ठीक होऊ दे. या मुक्ताचा विचार असतो की या सावनी आणि या अभिषेकचा पर्दाफाश झाला पाहिजे, त्याचीच ती या ठिकाणी प्रार्थना करताना दिसते. आणि मग हळदीचा पारंपरिक सणसुद्धा या ठिकाणी साजरा होताना मालिकेत आपल्याला दिसत आहे. आणि आता यंत्र भागामध्ये हा अभिषेक ती घरी आलेला असतो. सगळंजण ओवाळून त्याचं स्वागतसुद्धा या ठिकाणी आपल्याला करताना दिसत आहे. जावे बापूवाले या यमा मुक्ता स्वाती वगैरे त्याची ओवाळणी वगैरे सगळ्या गोष्टी करताना दिसतात. आणि मग आतमध्ये या ठिकाणी प्रवेश करताना दिसतात. तिथं बसलेलं असताना बघितलं का कोण आले, अभिषेकसाठी मी सरप्राईज आणले. तेव्हा ही अनु म्हणजेच अभिषेकची जी बायको असते तिला ती आणते. तेव्हा घरातल्यांना सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. इंद्रा कोमल वाटते की आता ही काहीतरी कांड करणार, पण ती बोलते की नाही, अभिषेकच्या वतीने कोणीच नाही ना, त्याच्यामुळं त्याची जी जवळची खूप मैत्रीण आहे ना, म्हटलं तिला इथे आणावं, ती हळद लावेल, या सगळ्या लग्नामध्ये सामील होईल. आणि ती मुक्ता विचार करते, आता पाहू स्वतःच्या नवऱ्याला दुसऱ्याच्या लग्नाची हळद ही कशी लावते, कसं सहन करते. आता पाहू यंत्रभागमध्ये. त्या मालिकेत अजून आपल्याला काय पाहायला मिळते, सगळ्या गोष्टी कधी ठीक होतील ते. अशाच मालिकेचे नवीन प्रोमो रिव्ह्यू
पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला यापुढे नक्की सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.